तुला माहीत आहे का भावा, प्रेमामुळे माणूस मोठा होत नाही, पण कधी कधी स्वतःलाच विसरून जातो. कधी वाटते ती आपली आहे, पण ती आपली असताना सुद्धा आपण एकटेच असतो. कारण आज ना एकदा थांब आणि स्वतःला विचार, तुला खरंच काय हवं आहे? बघ बाबा, लोक काय बोलतील याचा विचार कधीच करायचा नाही. कारण लोक हसायला येतात, पोसायला नाही. शेवटी काय व्हायचं आहे तुला याचा विचार न करता तू फक्त आजचा दिवस जगतोस. पण उद्याचं काय? ती आली, तुझं लक्ष घेतलं, तिने अटेन्शन दिलं आणि तू हरवलंस. तिला भेटण्यासाठी कॉलेज बंक केलास, घरी खोटा बोललास, फ्रेंड टाळलास आणि स्वतःलाच हरवलास. ती स्टोरी टाकते आणि तू बघतो, ती ऑनलाईन असते, पण तुझं मेसेज रीड करत नाही. तिच्या एका रिप्लायसाठी तू तासनतास वाट बघतोस, पण स्वतःच्या आयुष्याकडे डोळा टाकायला वेळ नाही. मुली येतात जातात, पण आपलं स्वप्न जर गेलं ना तर परत येत नाही. तुला वाटते ती नाही राहिली, पण खरं सांगू, ती तुला कधीच नव्हती. फ्युचर घडव रे भावा. मग प्रेम नाही मिळालं ना तरी स्वतःची ओळख नक्की मिळेल. ती पुढे गेली, तिचं करिअर सेट केलं आणि तू अजून तिथेच आहे. ती गेली ना भावा, परत येणं तिच्या हातात आहे, पण वेळ परत आणणं हे तुझ्या हातातही नाही. ती आज अट्रॅक्टिव्ह वाटते, पण उद्याचं स्ट्रगल अनअट्रॅक्टिव्ह होणार. सक्सेस मिळवलास ना तर लोक आपोआप रिस्पेक्ट करतील आणि ती पण करेल. ती नाही राहिली हे दुःख आहे, पण त्यातच अडकून राहिलास तर दुसरं काही मिळणार नाही. सोडून गेली ठीक आहे, पण आता स्वतःसाठी उभा राहा. थांब, आता वेळ आहे स्वतःला ओळखायची. काय हवं आहे तुला? तिचे रिप्लाय की स्वतःचं स्ट्रॉंग फ्युचर? मुली येतात जातात, पण जर स्वतःला हरवलास ना तर कोणतीही मुलगी तुला सिरियस घेणार नाही. कधी काही गोष्टी खूप उशिरा समजतात, पण तेव्हा फार वेळ गेलेला असतो. शेवटचं सांगतो एक भावा, फुलपाखराची मजबुरी नसते, तिची सवय असते प्रत्येक फुलावर बसायची. समजलं ना काय बोललं तर? या प्रेमाच्या नादात ना स्वतःला संपवू नको. तिच्या एका मेसेजसाठी तू रात्रभर जगतोस, पण तुझ्या भविष्याचं काय? ती तुझ्या आयुष्याचा पार्ट असेल, पण पूर्ण आयुष्य नाही. तिला इम्प्रेस करायच्या नादात तू स्वतःची व्हॅल्यू कमी करतोस. ती तुझ्यावर हसते आणि तू तिला आयुष्य बनवतोस. ती वेळ नाही म्हणून निघून जाते आणि तू तुझ्या सगळ्या वेळेचं बळी देतोस. कसं चालायचं? तिची एक स्माईल आणि तिचे एक हाय आणि आपण हरवतो. जेवणाच्या वेळेस तिला मेसेज, रात्री तिला गुड नाईट, सकाळी तिचं स्टेटस आणि मध्ये आपण कुठे आहोत रे? तिच्या एका रिप्लायसाठी आपण 3 तास वाट बघतो आणि ती बिझी म्हणते. भावा, या नात्याला तिला वेळ नाही आणि आपल्याला आयुष्य. आपण सगळं गमावतो, मन, मूड, मोटिवेशन, आणि तरी म्हणतो ती स्पेशल आहे. असं नाही राहत रे. तू तिच्यासाठी सगळं सोडलंस आणि तिने तुला सोडलं. भावा, प्रेम करायचं असतं पण स्वतःवरही. ती गेली आणि तुझ्या जगात सगळं थांबलं. 3 वाजता स्टेटस पाहून रडणं, 4 वाजता सीन बघून तुटणं, 5 वाजता स्वतःवर चिड येणं, हेच आयुष्य नाही रे. ती दुसऱ्याच्या इनबॉक्समध्ये होती आणि तू तिच्या मेमोरीजमध्ये. पण एक दिवस तू स्वतःच्या नजरेत उतरशील हे लक्षात ठेव. मुली येतील जातील, काही आठवणी देतील, पण स्वतःवर प्रेम करणं विसरू नकोस. ती परत येईल कदाचित, पण तोपर्यंत तू असा मोठा झालेला असेल ना की तुला नकोच वाटेल. भटकणं थांबव रे, कारण आता वेळ आहे स्वतःसाठी जगायची. कुठे भटकतोस? आता स्वतःला शोध, स्वतःमध्येच. भावा, मुलीच्या नादात फक्त वेळ जात नाही,
फोकस, एनर्जी, आयुष्य सगळं निघून जातं. ती सगळ्यांना भाऊ म्हणते आणि तुझ्यासारखे 5 जण तिच्यासाठी झोरत असतात. हे लक्षात ठेव. भटकू नकोस आता, कारण प्रेमाचं नाव देऊन आजकाल खूप जण फक्त फसवतात आणि वापरतात. स्वतःवर काम कर, स्वतःचं फ्युचर घडव. मग तुझ्या सक्सेसला बघून तीसुद्धा विचार करेल, काय सोडलं याला. मुलीच्या नादात सगळं हरवलं, पण अजून वेळ गेलेली नाही. आजपासून ठरव, प्रेम करणं बंद नको करू आणि स्वतःवरच प्रेम सुरू कर. कोणाच्या नजरेत दिसण्याच्या नादात स्वतःला हरवू नको. कधीतरीच तू स्वतःचा फॅन हो, मग बघ जग तुझं होईल. आता उभा राहा स्वतःसाठी, स्वतःच्या भविष्यासाठी. कारण प्रेम कधीच संपलं नव्हतं, ते फक्त वयात चाललं होतं. बघ बाबा, सक्सेस ही सुद्धा आकर्षित असते. जेव्हा तू आपल्या गोलवर काम करतोस, फोकस ठेवतोस, तेव्हा सगळ्याच गोष्टी आपोआप आकर्षित होतात. प्रेमासाठी स्वतःला विसरू नकोस. आधी स्वतःवर प्रेम कर. आजपासून ठरव, फक्त एक गोष्ट करायची, स्वतःवर काम करायचं. कारण एक दिवस ती परत येईल, पण त्यावेळेस तू एवढा मोठा झालेला असेल ना, की ती तुला नको.